थांबा 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 साईडला. कुठे फिरताय तुम्ही ट्रिपल सीट? सर कॉलेज स्टुडंट आहे. कॉलेज स्टुडंटसाठी वेगळे नियम आहेत का? नाही सर. तुमचं हेल्मेट कुठे आहे? नाही सॉरी सर. गाडी कोणाची ही? वडिलांची सर. वडिलांना माहिती तुम्ही ट्रिपल सीट फिरताय? नाही सर. विदाऊट हेल्मेट फिरताय माहिती तुमच्या घरच्यांना? नाही सर. याचा काय दुष्परिणाम आहे माहिती तुम्हाला? नाही. ट्रिपल सीट फिरण्याचा, विदाऊट हेल्मेट फिरण्याचा? नाही. आपल्या देशात दरवर्षी 1.5 लाख मृत्यू होतात आहेत. त्यात सर्वात जास्त 18 ते 25 वयोगटातील मुलांचं प्रमाण जास्त आहे. तुम्हाला याचं गांभीर्य माहिती आहे? नाही सर. सॉरी सर. सॉरी. ट्रिपल सीट का फिरायचं नाही याचं तुम्हाला दुष्परिणाम माहिती आहेत? याच्यामुळे तुमच्या गाडीचे ब्रेक लागू शकत नाहीत, तुमचा बॅलन्स बिघडू शकतो. हो सर. यासाठी तुम्ही ट्रिपल सीट फिरायचं नाही. हेल्मेट वापरायला पाहिजे तुम्ही सर्वांनी. बरं सर. आम्ही तुम्हाला आता चलन देत आहोत. जाऊ दे ना साहेब, चुकी झाली, परत कधी असं होणार नाही. सॉरी सॉरी साहेब. अपघात टाळण्यासाठी यापुढे ट्रिपल सीट कधीही जाऊ नका आणि नेहमी हेल्मेटचा वापर करा. सॉरी सर. सॉरी. आम्ही तुम्हाला चलन मशीनद्वारे प्रतिवेदन देत आहोत. हे मेसेज तुमच्या वडिलांपर्यंत जाणार आहे. जाऊ त्यांना द्या पण ना, साहेब. कळू द्या तुम्ही ट्रिपल सीट फिरत आहात आणि विदाऊट सॉरी साहेब. हेल्मेट. सॉरी. जाऊ द्या ना साहेब. नाही नाही सर जाऊ द्या साहेब. मित्रांनो, दुचाकी वाहन हे फक्त 2 माणसांसाठी बनवलं जातं. कारण वाहन बनवताना कंपनी हे वाहन किती लोकांसाठी आहे हे निश्चित करते. आणि दुचाकी वाहन चालवताना समोरच्याने तसंच मागच्याने देखील हेल्मेट घालणं बंधनकारक आहे. सो या गोष्टी लक्षात ठेवा आणि RTOचे नियम पाळा.